नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे आणि मी आता उल्हासनगरच्या SHM कॉलेजमध्ये आहे. तुम्ही पाहू शकता की हे सगळेच्या सगळे विद्यार्थी आहे आणि आज आपण त्यांच्याशी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण काही बोलणार आहोत. त्यांना विचारणार आहोत काही प्रश्न, त्यांच्या संदर्भात त्यांना प्रजासत्ताकाच्या बद्दल काय माहिती आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. तर मी पहिल्यांदा सगळ्यात पहिले यांच्याकडे जातोय. प्रजासत्ताक म्हणजे काय? गणतंत्र दिवस। गणतंत्र दिवस। गणतंत्र दिवस के दिन पे क्या किया जाता है? हमारा संविधान लागू हुआ था। वहाँ संविधान लागू होता. तुम्ही पाहिलं की या विद्यार्थिनीने उत्तर दिलं आहे की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संविधान लागू झालं होतं. आपल्या याच्यामध्ये अजून कुणाला बोलायचं असेल तर तुम्ही सांगा की प्रजासत्ताक आणि 15 ऑगस्टमध्ये काय फरक आहे? सर बेसिकली हमारा जो कॉन्स्टिट्यूशन इंडिपेंडेंट हुआ था 26 जनवरी को, उससे पहले कि 26 नवंबर 1947 में हमारे कॉन्स्टिट्यूशन को रेडी हो चुका था. आफ्टर 2 इयर्स उसको कह सकते हैं कि इंडिपेंडेंट मिला. हमारे कॉन्स्टिट्यूशन को इंडिपेंडेंट मिला 1950 यस 1950 जनवरी 26 जनवरी को उसको इंडिपेंडेंट मिला. जब से वो स्टार्टअप मिला, इंडिपेंडेंट मिला. यस सर, उसको इंडिपेंडेंट मिला हमारे कॉन्स्टिट्यूशन को. और 15 अगस्त को क्या मिला? सर 15 अगस्त को सर हमको इंडिपेंडेंट मिला. 15 अगस्त को इंडिपेंडेंट मिला. Yes, sir. और 26 जनवरी को क्या मिला? रिपब्लिक डे सर. रिपब्लिक डे मतलब क्या? सर रिपब्लिक डे मतलब कि हमारे जिस दिन हमारे कॉन्स्टिट्यूशन को इंडिपेंडेंट मिला. कॉन्स्टिट्यूशन को इंडिपेंडेंट मिला. कॉन्स्टिट्यूशन को इंडिपेंडेंट मिला असं म्हणतात विद्यार्थी. तुम्ही काय सांगाल, काय झालं होतं 26 जानेवारीला? 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी. तो ॲक्च्युली संविधान जे आपलं लागू झालं होतं ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी. ओके, 1949 मध्ये. ओके, सो त्याच्यानंतर 15 ऑगस्टला 26 जानेवारी 1950ला काय झालं? भारत प्रजासत्ताक झालेला होता. आणि 49ला काय झालं? संविधान दिलं गेलं. संविधान दिलं गेलं आणि 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झालेला होता. सो संविधान लिहिल्याच्या नंतर संविधानामध्ये जे काही सगळे अधिकार होते, जे म्हणजे जनतेला जे जे अधिकार प्रोव्हाइड केले जात होते, जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये सगळे मेन्शन आहेत, ते ऑफिशियली 26 जानेवारीच्या दिवशी म्हणजे जे जनतेला ते प्रजासत्ताकच्या ह्याच्याने त्याच्या अकॉर्डिंग ते प्रोव्हाइड केले गेलेले होते. बरोबर आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राज्यघटना लागू झाली. आपल्या इथे काही विद्यार्थीने त्याचे काय प्रजासत्ताक आणि याच्यामध्ये काय फरक आहे 15 ऑगस्टमध्ये? 15 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं होतं व जे 26 जानेवारीच्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रजेने आपली सत्ता चालवायला सुरुवात केली होती. त्याचं कॉन्स्टिट्यूशन हे अंमलात आलं होतं. काय झालं? कॉन्स्टिट्यूशन करण्यात आलं होतं. कॉन्स्टिट्यूशन आपल्याला भेटलं होतं त्या दिवशी. आपल्याला काय करण्यात आलं? कॉन्स्टिट्यूशनचं काय करण्यात आलं? कॉन्स्टिट्यूशन लागू हुआ. कॉन्स्टिट्यूशन लागू हुआ कभी? 26 जनवरी 1950. तो 26 जनवरी को क्या करते देश में पूरे? 26 जनवरी को क्या करते हैं? 26 जनवरी रिपब्लिक डे मनाते हैं ना, रिपब्लिक डे. तो उस दिन क्या करते हैं? तो उस दिन झंडा लहराते हैं. हाँ. और तो 15 अगस्त को भी लहराते हैं. हाँ, तो हमारे कॉन्स्टिट्यूशन में जो रूल्स लागू हुए हैं वो भी सुनते हैं हम लोग. और क्या कर रिपब्लिक डे बस. और हाँ, अजून काही विद्यार्थी आपल्या समोर आहेत. तुम्ही काय सांगाल 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीत काय फरक आहे? तो हाँ. 26 जनवरी को हम लोग कॉन्स्टिट्यूशन से हमारा हुआ था, लागू हुआ था, उस बात को सेलिब्रेट करते. और 15 अगस्त को हम लोग आज़ादी सेलिब्रेट करते हैं. इंडिया का आज़ादी 15 अगस्त को आज़ादी सेलिब्रेट करते हैं. 15 ऑगस्टला आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन असतो आणि 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन असतो. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण भारतीय घटनेच्या संदर्भात विचार करत असतो. तुम्ही काय सांगाल 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीत काय फरक आहे? 15 अगस्त को हमारे देश को आज़ादी मिली थी और 26 जनवरी को गणतंत्र दिवस मनाते हैं हम जिसको बोलते हैं. और इस दिन हमारा भारत का संविधान लागू किया गया था और हिंदी भाषा को मातृभाषा में बनाया गया था. हिंदी भाषा को मातृभाषा मतलब नेशनल मिली था उसको. नेशनल मिली थी. हाँ? मैं पूछता हूँ कि संविधान के बारे में किसको क्या पता है? संविधान कितने अपने इधर कलम है, क्या है, कुछ पता है संविधान के बारे में?
हाँ, संविधान के बारे में किसको कुछ पता है? हाँ, संविधान के बारे में, संविधानच्या संदर्भात कुणाला माहिती आहे का या ठिकाणी संविधानच्या बद्दल? डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर ने संविधान बनाया था 26 नवंबर 1949 को और इम्प्लीमेंट हुआ था 26 जनवरी 1950 को। मतलब उसमें सब रूल्स एंड रेगुलेशन बताए थे डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने। मैंने कभी बनाया था संविधान? 26 नवंबर 1949। उस टाइम पे बाबासाहेब आंबेडकर ने संविधान देश को अर्पण किया था। संविधान कधी बनवलं होतं कुणाला कल्पना आहे? कधी किती दिवस चाललं होतं संविधान बनवण्याची प्रक्रिया? कुणाला माहिती आहे? हां, एक मिनिट, कोण आहे? हां, या ना, आपल्या सगळे इकडे विद्यार्थिनी आहेत। हां, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस। हां, 17 दिवस। हां, 2 वर्ष 18 महिने आणि 17 दिवस भारतीय राज्यघटना चालली होती। त्याच्यामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस भारतीय राज्यघटना लागू झाली त्याच्यामध्ये किती कलम होते कुणाला माहिती आहे? कुणाला माहिती आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला जेव्हा राज्यघटना लागू झाली किती कलम होते? सर हिंदी बोला ना। हाँ, कितना कलम था जब भारतीय संविधान लागू हुआ पहली बार? भारतीय राज्यघटनेमध्ये आप बता सकते हैं कितना था? शुरुआत में जब भारतीय राज्यघटना लागू हुई तब उसमें थे 395 कलम थे और बाद में उसमें बढ़कर वो 470 तक हो गए। तो ये है। आप सब लोग झंडा फहराते हैं? कितने हर साल फहराते? झंडे का जो अशोक चक्र रहता है उसमें कितनी आरे रहती है? 24 आरे रहती है, एकदम बराबर। मैं और एक पूछना चाहूंगा कि भारतीय राज्यघटना जब लागू हुई, भारतीय राज्यघटना जब लागू झाली त्यातला अपना राष्ट्रगान और राष्ट्रगीत कौन सा है? हाँ, और राष्ट्रगीत वंदे मातरम। राष्ट्रगीत क्या है? सॉरी, जनगण मन गए। और जनगण मन क्या है? राष्ट्रगान है वो। राष्ट्रगान है क्या राष्ट्रगीत है? राष्ट्रगान। हाँ, जनगण मन काय? नेशनल एंथम है सर हमारा। नॅशनल एंथम मतलब राष्ट्रगीत है या राष्ट्रगान है? राष्ट्रगीत है। तुम्ही पाहताय की विद्यार्थ्यांना खूप बऱ्याच पद्धतीनं या ठिकाणी माहिती आहे। आपण अजून त्यांच्याकडे जाऊन विचारणार आहोत की भारताच्या प्रजासत्ताकाचं जे प्रिफरेन्स आहे, पहिला जो सरनामा आहे त्या संदर्भामध्ये कोणाला माहिती आहे का? सरनामा म्हणजे काय? सरनामा म्हणजे काय माहिती आहे कोणाला? भारतीय राज्यघटनेचा सरनामा ज्याला म्हटलं जातं त्याच्या संदर्भात माहिती आहे? सरनामा म्हणजे काय माहिती आहे का? सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजे काय माहिती आहे? गूगल करा, नंतर आधी विचारा, बोला। सरनामा एक्झॅक्टली नाही माहिती। सरनामा म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, आम्ही भारताचे लोक वगैरे काय? हा हा, ते सरनामा आहे। हा, मग ते तुम्हाला तुमच्यापैकी कुणाला येतं? आम्ही भारताचे लोक, भारतीय नाही येत आहे का? ओके ओके। हा, 1 मिनिट, तिकडे हात वरती करतायत, आपण त्यांच्याकडे जाऊया। 1 मिनिट। हाँ, प्रियम्बल। हाँ, तो क्या भारतीय सरनामामध्ये काय आहे तिथे दिलेलं आहे? वहाँ पे हमारे मतलब देश के लिए सब राइट्स वगैरह फॉलो करनी चाहिए, कॉन्स्टिट्यूशन वगैरह फॉलो करनी चाहिए, वो सब दिया हुआ है और इंडिया के लिए दिया हुआ है। ऐसा बोला है? यस। हे विद्यार्थी आहेत, प्रयत्न करतायत देण्याचं, पण भारतीय सरनामा जो असतो तो भारतीय राज्यघटनेचा एकूण प्रमुख गाभा, मूलगाभा म्हटला जातो, ज्याच्यामध्ये आम्ही भारतीय लोक भारताचं सार्वभौमिक राष्ट्र, धर्मनिरपेक्ष, समाजवादी अशा प्रकारचं राज्य निर्माण करण्याचं खूप मोठा आहे सातार याच्यामध्ये आम्ही तयार करतो, अशा पद्धतीची त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। भारतीय राज्यघटनेच्या सगळ्यात वैशिष्ट्य काय कोणाला माहिती आहे का की भारतीय राज्यघटनेच्या संदर्भातली कोण सांगू शकतं? कोण सांगू शकतं? कारण की 15 ऑगस्टला आपण आपल्या देशाचं स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारीला या देशामध्ये भारताच्या राज्यघटनेच्या पद्धतीनं राज्यकारभार सुरू झाला। त्यावेळेस भारतीय, बरं कुणाला लोकशाहीची व्याख्या माहिती आहे का? लोकशाहीची, हां बोलिए, लोकशाहीची व्याख्या माहिती आहे? कोण बोलतं? कोणाला येते लोकशाहीची व्याख्या? लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे काय? आपला अधिकार,
आपला अधिकार म्हणजे लोकशाही. लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे काय कोण सांगेल? लोकशाही म्हणजे काय? हा नाही माहिती. लोकशाही म्हणजे काय? हा लोकशाहीची व्याख्या कोणी केलेली काय आठवते की नाही? हा एक मिनिट, तिकडे एक विद्यार्थी आपल्याकडे हात करतोय. व्हेरी गुड. हा बेटा बोल. डेमोक्रेसी पण त्याचा अर्थ काय? कोणी त्याची व्याख्या काय? मतलब जो राइट्स होते हैं ना, हाँ उसके बारे में, मतलब फ्रीडम होते हैं, डेमोक्रेसी मतलब डेवलपमेंट इंडिया में, उसके बारे में. बरोबर आहे, बरोबर आहे. आता विद्यार्थी आपल्या पद्धतीनं उत्तरं देण्याचा प्रयत्न करत आहेत, आपले अधिकार होतात, पण लोकशाहीची व्याख्या वेगवेगळ्या लोकांनी केलेली आहे. पहिली व्याख्या मोठ्या प्रमाणात जी प्रसिद्ध आहे ती अब्राहम लिंकनची आहे. अ गव्हर्नमेंट बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल, अशा प्रकारची पहिली जी म्हणजे व्याख्या केली ती केलेली आहे. दुसरी व्याख्या भारताचे घटनाकार ज्यांनी लिहिलं, घटना ज्यांनी लिहिली त्याने भारताच्या संदर्भातली लोकशाहीची व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या अशी आहे की डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट बाय द डिस्कशन, म्हणजे संवादातून लोकशाही. आपल्याकडे किती सभागृह असतात, म्हणजे कशा प्रकारचे असतात राज्यात आणि केंद्रामध्ये, कोणाला माहिती आहे? पार्लमेंटरी डेमोक्रेसी, संसदीय लोकशाहीमध्ये काय असतात, किती सभागृह असतात? पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये किती सभागृह असतात? संसद वगैरे काय ऐकलंय की नाही? हा 360 क्या? 360 क्या सभागृह? ना एग्जैक्टली पता नहीं. एक्झॅक्टली पता नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये च्या अनुसार संसदीय लोकशाहीमध्ये एक केंद्रामध्ये एक सरकार असतं, त्याचे 2 सभागृह असतात, एक लोकसभा आणि राज्यसभा. तसंच राज्यामध्ये सुद्धा 2 सभागृह असतात, एक त्यांची असणारी एक सभा आणि राज्यसभा, म्हणजे मूळ सभा असेंब्ली आणि दुसरी राज्याची असेंब्ली. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट बाय डिस्कशन म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकमेकांशी चर्चा करून लोकांच्या संदर्भात निर्णय घेतात. कुठलाही प्रस्ताव आला तर एका माणसाला आपल्या इथे लागू करता येत नाही. त्याचा अर्थ डेमोक्रेसी संदर्भातला, डेमोक्रेसी म्हणजे त्याचा आहे. वास्तविकता आपल्या देशातलं आपले सगळेच्या सगळे गोष्टी ज्या आहेत, आपण कपडे घालतो, केसाला तेल लावतो, बूट घालतो, या सगळ्यांच्या गोष्टीचा संबंध आपल्या राज्यघटनेशी आहे. राज्यघटनेला काय बोलतात माहिती का? दुसऱ्या शब्दात अजून कोणाला माहिती आहे? कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटना, अजून दुसरं काय बोलतात माहिती आहे? कोण बोल? भारत काय बोलले? भारताचं संविधान. भारताचं संविधान पण बोलतात. अजून काय बोलतात? भारताच्या संविधानाला कायद्याचा कायदा बोलतात. कायद्यांचा कायदा म्हणजे आता समजा तुम्ही शिक्षण घेत आहेत तर शिक्षणाचा एक कायदा आहे, पण त्या शिक्षणाच्या कायद्याचा कायदा कुठे आहे? तर तो भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. तुम्ही पोलिसांकडे जातात, पोलिसांचा जो कायदा आहे त्या पोलिसांनी तो कायदा ज्याच्या आधारे बनला त्या आधाराचा जो मूळ आधार आहे तो कुठे आहे? राज्यघटनेमध्ये आहे. तुम्ही रस्त्यावर फिरता, ट्रॅफिकचे नियम अवलंबतात, त्याचा कायदा कुठे आहे? ट्रॅफिकचा कायदा. पण त्या ट्रॅफिकच्या कायद्याचं मूळ कुठे आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये. त्यामुळे भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त आपल्या देशातल्या शहीदांना आठवण करायची नाही, तर या देशातील असणाऱ्या प्रजासत्ताकाचं रक्षण कसं करता येईल, या देशातल्या असणाऱ्या भारतीय लोकांचं कसं रक्षण करता येईल, त्यांच्या हिताचं रक्षण कसं करता येईल, यासाठीचं असतं. अजून एक प्रश्न मी विचारणार आहे तुम्हाला की भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये तुम्हाला अजून काय वाटतं? कोणी काय सांगू शकतं? भारतीय संविधान कभी पढ़ा है आपने? भारतीय संविधान किसी ने पढ़ा है? देखा है किसने? हाँ देखा है जी, देखा है. हाँ, वो बुक में टेक्स्ट बुक में रहते थे. टेक्स्ट बुक में भारतीय संविधान रहता है? नहीं, मतलब वो टेक्स्ट बुक में जो लिखा हुआ होता है ना स्टार्टिंग पेज पे, अवर फॉर द पीपल बाय द पीपल, उसके बारे में थोड़ा लिखा होता है. नहीं, वो तो प्रतिज्ञा है. हम हाँ, वो हाँ. भारत माता देश है, भारतीय माझे बांधव वगैरह ना, तो वो तो प्रतिज्ञा है, वो अलग है. हाँ, भारतीय संविधान किसने देखा है? हाँ, एक मिनट या ना. हाँ, लेंथीएस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. हाँ, लेंथीएस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. बरोबर आहे. इंडियाचं. ग्रेटेस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. सगळ्यात मोठी राज्यघटना म्हणून भारताची राज्यघटना म्हणून ओळखली जाते. तुम्ही पाहिली आहे राज्यघटना? नाही. नाही पाहिलेली आहे.
तर हे सगळे विद्यार्थी होते. आपण त्यांच्याशी एकंदरीत संवाद केला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं. आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात त्यांना किती माहिती आहे, काय आहे, आता त्यांना आपण प्रश्न विचारला आहे. कदाचित त्यातनं अनेक विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागेल. ते भारतीय राज्यघटना बघतील, त्या घटनेची प्रक्रिया बघतील, त्याच्यामागे झालेल्या असणाऱ्या एकूण भारतीय राज्यघटनेमध्ये असणाऱ्या सदस्यांनी कशा पद्धतीने प्रश्न उपस्थित केले, कुठल्या पद्धतीचे संदर्भ घेतले, जगातल्या कुठल्या कुठल्या राज्यघटनेचा संदर्भ घेऊन भारतीय राज्यघटना बनवली गेली, याचा सुद्धा हे विद्यार्थी अभ्यास करू शकतात. यांच्याशी आपण फॉर्मल म्हणजे त्यांना कल्पना न देता, वास्तविकता ही मुलांनी खूप चांगली त्यांना जे नॉलेज माहिती होतं त्या पद्धतीने त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. आणि त्यांच्या संदर्भातलं कदाचित यामुळे आपण या देशात राहतो आणि 26 जानेवारीला झेंडावंदन करतो, भारत माते की जय म्हणतो, वंदे मातरम म्हणतो, पण त्या देशाच्या संविधानाच्या संदर्भात आपल्याला माहिती नाही. वास्तविकता ही या देशातल्या असणाऱ्या भावी नागरिकांच्या समोर मुद्दा म्हणून आपण हा विषय घेऊन आला की त्यांना या संदर्भामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी. तुम्ही हा सगळा कार्यक्रम पाहताय, तुम्हाला भारतीय संविधानाबद्दल काय माहिती आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.